नमस्कार. असे तिप्पट चौपट फुलणारे हे तांदळाचे पापड तुम्हालाही बनवायचे असतील ना, तर रेसिपीला आत्ताच लाईक करून घ्या. कारण की या रेसिपीमध्ये पीठ घेताना कुठली काळजी घ्यायची आहे, या पिठाला गाठी पडणार नाही आणि पापड लाटण्याआधी कुठली प्रोसेस केली म्हणजे पापडला तडे पडणार नाही, हे सर्व या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे. तर लगेच असे हे तांदळाचे पापड बनवायला सुरुवात करूया. नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते. तर इथं मी 1 किलो तांदूळचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ कसं तयार करायचं आहे हे मी आधीच्या रेसिपीमध्ये म्हणजेच गहू तांदूळचे पापड बनवतात त्या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे. तसंच हे पीठ बनवायचं आहे. आता ह्या पापडांसाठी लागणारं साहित्य आपण एका चमच्याच्या साहाय्याने मोजून घेऊया. कारण की जनरली सगळ्यांच्या घरात पोह्याचा चमचा असतो आणि त्याच चमच्याने आज आपण हे सर्व साहित्य मोजून घेणार आहोत. तर इथं मी पापड खार हा 3.5 चमचे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर 3 चमचे इथं मीठ घेते आहे. हे साहित्य मी ग्राममध्ये सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आता इथं जिरं घेतलेलं आहे 3 चमचे, ते जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि 3 चमचे तीळ घेतलेली आहे. आता गॅसवर एक मोठं पातेलं ठेवायचं आहे. त्यात मी तेल टाकून घेते 1 पळी. तेल गरम झालं का लगेच यात आपल्याला 3 ते 4 जग हे पाणी टाकून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी जास्त टाकायचं आहे कारण की आपल्याला नंतर हे पाणी गरम झाल्यानंतर काढता येतं. तर पाण्याला इथं हलकीशी उकळ आल्यानंतर आपल्याला पापड खार, मीठ, जिरं आणि तीळ ही टाकून घ्यायची आहे आणि आता या पाण्याला छान खडखडती अशी उकळ येऊ द्यायची. ही छान खडखडती उकळ आल्यानंतर यातलं 1 जग पाणी काढून घेतलेलं आहे आणि यात आता हे तांदूळचं पीठ टाकून घेते. खूप सोपी प्रोसेस सांगितलेली आहे, त्याप्रमाणेच करायचं आहे. आता पीठ टाकून झाल्यानंतर एका चाटूच्या साहाय्याने अशा प्रकारे होल करून घ्यायचे, म्हणजे जे पाणी आहे ते व्यवस्थित पिठावर येईल. 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. एक उकळ आल्यानंतर झाकण काढल्यावर बघू शकतात पाणी मस्त पिठावर आलेलं आहे आणि आता पटकन आपल्याला लो फ्लेम करायचा आहे गॅसचा आणि हे जितकं शक्य होईल तितकं पटकन आपल्याला हे पीठ घेरून घ्यायचं आहे, म्हणजे या पिठात अजिबात गाठी पडत नाही. जर चुकून गाठ पडलीच असेल त्याच्यासाठी काय करावं हे सुद्धा मी पुढे सांगणार आहे. तर बघा हे पीठ मस्त असं घेरून तयार झालेलं आहे. अवघ्या 10 मिनटात हे पीठ घेरून तयार होतं. आता एका चमच्याच्या साहाय्याने आपण आजूबाजूला लागलेलं पीठसुद्धा व्यवस्थित काढून घेणार आहोत. आता ह्या पिठाला जर बारीक गाठी पडल्या असतील तर काय करायचं, एक सुती कापड घ्यायचा, तो ओला करायचा आणि हे पीठ अशा प्रकारे आपल्याला प्रेस करत व्यवस्थित सेट करायचं, म्हणजे यात जर चुकून बारीक गाठी असतील तर त्यासुद्धा निघून जातात. फक्त हे कापड अधूनमधून ओलं करत आपल्याला हे पीठ अशा प्रकारे मिक्स करायचं आहे आणि एक असं थापून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ व्यवस्थित सेट होतं. आता याला झाकून आपण 10 मिनटं लो फ्लेमवर शिजून घेऊया. 10 मिनटानंतर पुन्हा आपल्याला हे पीठ खाली वर करून घ्यायचं आहे, म्हणजे हे पीठ तळाशी चिकटणार नाही आणि अगदी व्यवस्थित शिजून तयार होईल. व्यवस्थित पीठ शिजलं तर पापडला अजिबात तळा पडत नाही. जर पीठ कच्चं असलं तर पापड वाढल्यानंतर तळा पडतो. तर पुन्हा झाकून घेतल्यानंतर 10 मिनटांनी परफेक्ट इथं आपलं हे पीठ शिजून झालेलं आहे. तर यातला मी छोटासा गोळा हा साईडला काढून घेते आहे, कारण की आता आपण पापड बनवायला सुरुवात करणार आहोत आणि उरलेलं पीठ हे पुन्हा व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवर आपण याला शिजू द्यायचं आहे किंवा गॅस बंद केला तरीसुद्धा चालेल. आता हे पीठ असंच ठेवून झाकून घेते आणि बाहेर काढलेलं पीठ एका पिशवीमध्ये अशा प्रकारे चोळत राहायचं आहे. जर एखाद्या वेळेस चुकून गाठी राहिल्यास तर ह्या अशी पद्धत केल्याने सुद्धा पिठामधली ही गाठ कमी होते. तर हाताला थोडंसं तेल पाणी लावून आपल्याला याची लाटी बनवायला सुरुवात करायची आहे. तर बाजूला तुम्ही बघू शकतात मशीनने इथं आम्ही आज पापड बनवतो आहेत. तर मशीनवर एक
कागद ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे ही लाटी प्रेस करायची, म्हणजे अगदी गोल गरगरीत एकसारखे पापड बनून तयार होतात. तुमच्याजवळ जर मशीन नसेल तर हे पापड तुम्ही पोळपाटवर लाटले तरीसुद्धा छान पापड बनून तयार होतात. तर बघा अगदी मस्त असे कापसासारखं मऊ हे पीठ बनून तयार झालेलं आहे आणि लाट्यासुद्धा अगदी सुंदर बनता आहेत. तर इथं बघा आपला हा पापड अगदी गोल गरगरीत बनून तयार झालेला आहे. मस्त असे हे सर्व पापड बनून झाल्यानंतर हे सर्व पापड आता मी टेरेसवर वाढण्यासाठी ठेवणार आहे. संध्याकाळपर्यंत हे पापड मस्त वाळून तयार होतात. तरीसुद्धा आपल्याला 2 दिवस हे पापड उन्हात वाळून घ्यायचे, कारण की वर्षभर हे पापड छान टिकतात. तर इथं बघा संध्याकाळी मस्त असे हे पापड वाळून तयार झालेले आहेत. अजिबात तडा पडलेला नाही आहे आणि मस्त रंगसुद्धा आलेला आहे. तर इथं साधारण हे 1 किलो तांदूळपासून 100 पापड बनून तयार झालेले आहेत. तेलात पापड टाकताच अगदी तिप्पट चौपट असा हा फुललेला आहे. मस्त अतिशय सुंदर असे हे तांदळाचे पापड बनून तयार झालेले आहेत. अगदी काचेसारखे चमकत आहेत. तर कशी वाटली ही तांदळाच्या पापडांची रेसिपी हे कमेंट्स करून नक्कीच सांगा. तुमच्याकडे हे पापड कसे बनवले जातात हे सुद्धा मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. रेसिपी आवडली पटकन लाईक करा. भेटूया नवीन रेसिपीसोबत.